हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मनीषाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आज आम्ही जाणार आहे रामोजी फिल्म सिटीला. यस, खूप भारी आहे, खूप मोठा आहे. त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठलो सगळेजण. आणि ही आहे आमच्या हॉटेलची लॉबी. त्यानंतर आम्ही गेलो आहे कॅफे एरियामध्ये, जिथं ब्रेकफास्ट लावलेला होता. तर आम्हाला सकाळी पटकन ब्रेकफास्ट करून निघायचं होतं. त्यासाठी आम्ही रूममधून आवरूनच आलेलो होतो. इथे पूर्ण साऊथ इंडियन ब्रेकफास्ट होतं. इडली सांबार, चटणी, पोंगल, वडा, फ्रूट्स होते सगळे. ब्रेकफास्ट एकदम छान होतं. टेस्ट पण छान होती आणि डोसा वगैरे पण ते लाईव्ह डोसा काउंटर होतं, तर ते करून देत होते. इथे बघू शकता तुम्ही, व्हरायटीमध्ये ब्रेकफास्ट होतं. फ्रूट्स पण ठेवले होते, ज्यूस पण होतं, टी कॉफी पण होती, कॉर्नफ्लेक्स वगैरे अशा गोष्टी पण होते. सगळं आम्ही बघून व्यवस्थित ब्रेकफास्ट करून घेतलं आणि आम्ही निघणार होतो रामोजी फिल्म सिटीला जायला. आमच्या हॉटेलपासून बरोबर 1 ते 1.5 तासाचं अंतर होतं. जवळजवळ 40 किलोमीटर लांब होतं फिल्म सिटी. तर तुम्हाला इथून बरेच ऑप्शन आहेत जायला. मेट्रोनी पण जाऊ शकता, प्रायव्हेट गाडी पण करू शकता किंवा ओला पण बुक करू शकता. आम्ही हॉटेलच्या इथूनच ओला बुक केली होती. हे हॉटेलचं एंट्रन्स आहे. गेटच्या बाहेर ओला थांबली होती. कारण आम्हाला फुल डे रामोजीमध्ये सगळं बघायचं होतं, पूर्ण एन्जॉय करायचं होतं. त्यासाठी आम्ही लवकर निघालो सकाळी. हे आम्ही ओलामध्ये बसलो आहे, निघालो आहे आम्ही रामोजी फिल्म सिटीला जायला. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जाणार आहे आम्ही रामोजी फिल्म सिटीला. ऑन द वे आहे, 1 तासाचा रस्ता आहे आमच्या इथून हॉटेलपासून. तर चला आम्ही दाखवते तुम्हाला फुल डे रामोजी फिल्म सिटी. 1.5 तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये आत एंट्री करत आहोत. एंट्रीज खूप मोठी आहे, पार्किंग पण खूप मोठं आहे, कारण बरेच टुरिस्ट इथे येऊन व्हिजिट करतात. त्या हिशोबाने खूप मोठं केलेलं आहे त्यांनी. हे समोर दिसते ते रामोजी फिल्म सिटी आहे. हे सध्या आता कार्निवल फेस्टिवल सुरू होतं, म्हणून तिथे असे वेगळे वेगळे डॉल्स वगैरे, कार्टून कॅरेक्टर्स ठेवले होते. हे आहे लेडीजची एंट्रन्स रूम आणि एंट्री रूम, आणि जेंट्सची एंट्री रूम वेगळी आहे. इथं पूर्ण चेकिंग करून, आपलं तिकीट चेक करून आपल्याला आत सोडतात. हे बघा, वेलकम टू रामोजी सिटी. हे आहे यांची लॉबी. आता इथून पुढे गेल्यावर त्यांची बस सेवा आहे. पूर्वी ही ओपन बस सेवा आहे, जी आपल्याला आत, जेव्हा आपण फिल्म सिटीत आत जातो तेव्हा ही अशी असते. पण तिथंपर्यंत जायला आपल्याला नॉर्मल बसने जावं लागतं. असे त्यांचे बसेस आहेत. जवळजवळ 10 किलोमीटर लांब हे फिल्म सिटी सुरू होते. खूप मोठी आहे. पर पर्सन 1400 रुपीज तिकीट आहे मोठ्यांना, आणि लहान मुलांना 1200 असे तिकीट आहे. तुम्ही सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत फुल डे तिथे थांबू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ते गेम्स वगैरे पण असतात. ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर गेम्स पण तुम्ही करू शकता. हे बघा, हे एंट्री आहे. खूप मोठं आहे रामोजी फिल्म सिटी. खूप छान त्यांनी केलेलं आहे. तुम्ही जर नक्की हैदराबादला गेला तर रामोजी फिल्म सिटीला व्हिजिट नक्की करा. आणि जे जाऊन आलेले आहेत त्यांना तर हे माहीत असेल की किती छान आहे. इथे बघा, आम्ही सिटीत आत एंट्री केलेली आहे. मी हे सगळं तुम्हाला बसमधून दाखवत आहे. आणि तिथे तुम्हाला ओपन बसमध्ये गाईड्स अवेलेबल असतात. ते गाईड्स पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती देतात. कुठल्या पिक्चरची कुठे शूटिंग झाली आहे, बॉलिवूड, हॉलिवूड आणि सगळ्या साऊथ इंडियन मूव्हीज, सगळ्या मूव्हीचं ते डिटेल सांगतात. हे शेजारी आहे, हे हवा महल आहे जयपूरचं. हे इथं त्यांनी केलेलं आहे. खूप मोठं आहे. प्रत्येक सेट त्यांचं खूप मोठं आहे. बघायलाही खूप मजा येते. ते सगळं सांगतात, कुठल्या पिक्चरची शूटिंग इथे झाली आहे, कुठल्या सॉन्गची झाली आहे. अशा प्रकारे आम्ही फिल्म सिटीच्या आत जे ही बस सोडते ते स्टॉप तिथे आलेला आहे. आता ह्या बसमधून आम्ही उतरून
ओपन बसमध्ये बसणार होतो. ओपन बस आली नव्हती तोपर्यंत मुलांनी गेम खेळायला घेतले. इथे बाहेर बाजूला सगळे त्यांचे गेम्स ॲडव्हेंचर पण आहेत. हे मोठं हॉटेल आहेत. ह्याचं शूटिंगच्या पण उपयोग करून घेतात ते. हे बघा असे हे गेम्स वगैरे आहेत. त्यात मी आणि आरोही बसलो होतो. बरोबर आम्ही त्यावेळेस 10:30 वाजता तिथे मॉर्निंग 10:30ला आम्ही पोचलो होतो. 9 वाजता आम्ही हॉटेलमधून निघालो. रामोजी फिल्म सिटीच्या आत यायला आम्हाला 10:30 Welcome to the last slide guiding you from here. So are you ready to see the beautiful garden, fountains and film sets of Ramoji Film City? Yes! Okay, now on your right side this area is called complimentary rides here. So now look at your left side up. बाहर से देखिएगा तो दिल्ली का मुगल गार्डन जैसे देखिएगा, अंदर से मैसूर वृंदावन गार्डन. Here you can experience two major cities, Mysore and Delhi. Cultural events के लिए इस्तेमाल करते हैं जैसे पिक्चर देखा आप लोग ने? Yes. सबसे ऊंचा फाउंटेन with Greek architecture. You can see this fountain in Sunday movie or the best movie. All the best movie. Oh. And now we are moving to the next statue and small body statue. After removing the statue, it can also be used as ghost event. Okay, writings, event meetings, 100-year ceremony meetings के लिए इस्तेमाल करते हैं. मूवीज फिल्म्स में कॉलेज एंट्रेंस स्कूल एंट्रेंस के लिए इस्तेमाल करते हैं. और माय फ्रेंड मूवी में देख सकते हैं. चंद्रमुखी इंटरनेशनल एयरपोर्ट भी बनते हैं, नेशनल एयरपोर्ट भी बनते हैं. ये एयरपोर्ट के अंदर सिर्फ डायरेक्टर और आर्टिस्ट लोग हैं. आर्टिस्ट कभी कभी अंदर गए हैं, बाहर नहीं आते. Thank you so much. You can board any bus in airport. Any bus you can board for next set. जे शूटिंग इथे करतात हिंदी मूवी, हॉलिवूड मूवी किंवा आपले नॉर्मल साऊथ इंडियन मूवी, त्यांचे हे इथे शूट करायचे प्लेस आहे. इथे मोठे मोठे बंगलोज आहेत. हे दिसायला खूप छान आहेत. ही स्ट्रीट लाईन खूप छान होती आणि बाहेरून पूर्ण असे बंगलो शेप आहे आणि आत काही नाही आहे, ओपन असतं. एकदम मजेशीर वाटतं आतून बघितल्यावर आणि असं खूप छान आहे. प्रत्येक स्ट्रीटवर वेगळं काहीतरी त्यांनी थीम केलेली आहे. इथे सगळे म्युझिक, गेम्स, नेल आर्ट, टॅटूज अशा गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. स्ट्रीट असल्यामुळे डान्सर पण होते तिथं, डान्स करणारे. पूर्ण असे 2-3 स्ट्रीट बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो होतो एअरपोर्ट बघायला. हे शूटिंगचं एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट. इंडिगो, स्पाइस असे वेगळे कंपनीचे इथं बोर्ड लावलेले आहेत. इथे सगळ्या एअरपोर्टची शूटिंग होती मोस्टली पिक्चरमधले. ही जी समोर बस थांबली आहे ही ओपन बस आहे. ह्या बसमधून आपल्याला सगळीकडे ते फिरवतात. इथे बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून आहे आणि सेम एअरपोर्टसारखंच त्यांनी इथं करून ठेवलेलं आहे. खूप छान वाटतं आतून वगैरे बघताना. सेम आपल्याला फील येते की आपण एअरपोर्टवरच आहे. सगळं सीटिंग अरेंजमेंट, तिकीट काउंटर्स वगैरे त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे. बऱ्याच मूवीमध्ये एअरपोर्ट दाखवतात ते त्याचं शूटिंग ते इथंच करतात. आपण एक पार्ट्स बघत आहोत रामोजीचे. आम्ही अजून अर्धही पाहिलं नाही आहे. त्यानंतर परत आम्ही बसमध्ये बसलो एअरपोर्ट बघून. हम जा रहे हैं सेंट्रल जेल. देखना है तो सेंट्रल जेल वहाँ पे आपको 1.5 मिनट जल्दी मिल जाएगा, ज़्यादा देर नहीं रखेगा. और उसके बाद आपको आएगा महाभारत सेट एंड रेलवे स्टेशन सेट. और आता आपकी बसेस उठे डायरेक्ट साहस एंड बाहुबली सेट टेंशन हुआ हैदराबाद. तेलुगु मूवी सर నేనే రాజు నేనే మంత్రిలో చూడొచ్చు రానా. और हिंदी मूवी पुलिसगिरी, रॉकस्टार, तेरे नाम, दृश्यम जो यहीं पे शूट किया गया है.
अक्षय कुमार सूर्यवंशी मूवी देखे ना, जो विलन भाग के जाता है बॉम्ब ब्लास्ट करके गाड़ी के सामने से दिखाया गया है। हैंगिंग सिंह फांसी का सीन देना है तो यहाँ पे दिखाया जाता है। ये कैदी है हमारे यहाँ पे। तेलुगु एंड हिंदी मूवी दृश्यम, लास्ट में जो डेड बॉडी निकलता है पुलिस स्टेशन के बाहर, यहीं पे शूट किया गया है। ये वाला प्लान दिखाया गया है। टोटल यहाँ पे 3 एंट्रेंस है, एक जेल से दूसरे जेल को कैदी को शिफ्ट करना है तो डायरेक्टर जी को यहीं पे इजी हो जाएगा शूटिंग के बाद। राइट साइड तेरे नाम मूवी, सलमान खान मेंटल हॉस्पिटल, तो हीरो ने उसे मिलने आते ना, इसी के अंदर शिफ्ट किया गया। राइट साइड से సాహస్ అడ్వెంచర్ పార్క్, ఈ లోపల అన్ని యాక్టివిటీస్ ఉంటాయి, కాంప్లిమెంటరీ యాక్టివిటీస్. అండ్ దాని తర్వాత ఇక్కడ నుంచి ఎవరైతే ఇంట్రెస్ట్ ఉంటే అక్కడికి వెళ్ళండి, లేకపోతే డైరెక్ట్ బేసిక్ బాహుబలి 1, బాహుబలి 2, రోబో 1, రోబో 2, साहो, RRR एंड पुष्पा, स्वामी स्वामी सॉन्ग सुने और पीछे वाला उसी के. त्यानंतर आम्हाला परत त्यांनी दुसऱ्या सेटवर घेऊन गेलं, जिथं रामायण महाभारतची शूटिंग झाली होती. तो हा भव्य दिव्य सेट होता. खूप छान होतं, एकदम मोठं. रामानंद सागर यांचं जे पहिलं रामायणची शूट झाली होती ते इथंच झाली होती. खूप छान होतं. सेटिंगमध्ये सगळं त्यांनी असं व्यवस्थित प्रॉपर करून ठेवलेलं आहे. इथे फोटोज, स्टॅच्यूज सगळं ठेवलेलं आहे आणि एकदम एंट्रीपासून ते असं फीलच येतं की आपण कुठेतरी पौराणिक सेटवरच आलो आहे असं लगेचच वाटायला लागतं. इथे तुम्ही बघू शकता सगळे फोटोज आणि स्टॅच्यू त्यांनी ठेवलेले आहेत. सोबतच तिथं ते म्युझिक वगैरे पण लावलेलं असतं. इथे बघा हे सगळं शूटिंग करून ठेवल्याचे पिक्चर्स वगैरे पण आहेत आणि पुढं त्यांनी ते स्टॅच्यू वगैरे ठेवून पूर्ण त्यांची सभागृह मोठं दाखवलेलं आहे. खूप छान वाटतं हे बघायला. आमच्या मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. इथे बघा वेगळे असे पौराणिक कथा शूटिंग होतात. सिरियलचे पण शूटिंग होतात, मूवीजचे पण शूटिंग होतात. हे तर रामायण महाभारतचे शूटिंग आहेत. इथे बघू शकता तुम्ही, हे महाभारताचं शूटिंग आहे. महाभारतात हे असंच दाखवलं होतं. हे सगळं त्यांनी ते तसंच ठेवलेलं आहे. फक्त इथं कॅरेक्टर नंतर बदलतात, रिअल कॅरेक्टर येऊन बसतात. हे सगळे स्टॅच्यू होते. त्यानंतर पुढे रामायणमधलं असंच त्यांनी स्टॅच्यू सगळे ठेवले आहेत. ते बघू शकता तुम्ही किती मोठं आहे हे. खूप मोठे शूटसाठी त्यांनी मोठे हॉल्स वगैरे करून ठेवलेले आहेत पौराणिक गोष्टींसाठी. इथे बघा एंट्रीला खांब वगैरे डेकोरेशन किती छान केलेलं आहे. एकदम आपल्याला फील तसंच येतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे असं. हे सगळं पूर्ण बघून म्हणजे हाफ पार्ट आम्ही बघितलं होतं. अजून मेन पार्ट बघायचं होतं. जे बाहुबलीचं शूट होतं ते खूप लांब होतं, ते एंडला होतं, ते बघायचं आहे. तर त्याला पण खूप वेळ लागलं बघायला. हे बघा रामायणमधलं शूटिंग आहे. रामोजीमध्ये जेवढं बसमधून फिरायचं आहे तेवढंच चालायचं पण आहे. तुम्ही जेवढं चालून बघू शकता ती मजा वेगळीच आहे. आणि ते डिटेल माहिती पण व्यवस्थित देतात. हे महाभारतातलं किंवा रामायणमधलं सीन आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे इंडियन रेल्वे स्टेशनवर. हैदराबाद रेल्वे स्टेशन असं त्यांनी याचं नाव दिलं आहे. प्रॉपर रेल्वे स्टेशन जसं असतं तसं हे करून ठेवलेलं आहे. पूर्ण तिकीट काउंटर वगैरे सगळं आहे. प्रत्येक पिक्चरमध्ये कुठलं स्टेशन दाखवतं इथे शूटिंग करतात. हे स्ट्रीट आहे रेल्वे स्टेशनचं. आणि इथे बघा हे रेल्वे स्टेशन आहे. याच्यावर लिहिलेलं आहे हैदराबाद म्हणून. आणि त्याच्यासमोर सगळे मोठे कटआउट लावलेले आहेत.
जसं की ज्या ज्या पिक्चरची इथे शूटिंग झाले ते इथे बघा. बाहुबली हे साऊथ इंडियन मूवी आहे. त्यानंतर लावलेला आहे सिम्बा. इथे सगळ्यात जास्त बाहुबलीचं शूटिंग झालं होतं. 600 डेज इथे बघा पूर्ण शूटिंग झालं होतं. इथे हैदराबादचं नाव असलेलं स्टेशन आहे. प्रत्येक पिक्चरमध्ये इथे शूटिंग करतात, फक्त नाव बदलतात सिटीचे वगैरे. जसं की आता इथं हैदराबाद आहे तर पुढच्या स्टॉपला त्यांनी नाव दिलेलं आहे मथुरा जंक्शन म्हणून. इथे बघा असं ते प्रत्येक ह्याचं नाव बदलून सिटीचं नाव घालतात आणि इथेच डायरेक्टर लोक येऊन शूट करतात. इथे बघा ही ट्रेन आहे. प्रॉपर आपली इंडियन रेल्वेचं ते ठेवलेलं आहे. कोच पण नॉर्मल कोच आणि ए सीचे कोच असं त्यांनी दाखवलेले आहेत. खूप छान वाटतं बघायला. सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे छान त्यांनी. तेरे नाम मूवीमध्ये ह्याच रेल्वेमध्ये पूर्ण शूटिंग झाली होती. बऱ्याच पिक्चरची इथे शूटिंग झालेली आहे. सगळ्यात फर्स्ट हिंदी मूवी म्हणजे बडे मियाँ छोटे मियाँ, त्याची इथे 1996ला फर्स्ट शूटिंग झाली होती आणि तेव्हापासून इथे सगळ्या हिंदी मूवीचे शूटिंग सुरू आहेत. साऊथ इंडियन मूवी, हिंदी मूवी सगळ्या मूवीचे शूटिंग इथेच होतात. त्याचबरोबर इथे ए सी कोच पण दाखवलेला आहे इथे बघा. आणि त्यांनी ते क्लीन पण खूप छान ठेवलं, मेंटेन पण खूप छान ठेवलं होतं. कुठेच असं घाण वगैरे काही नव्हतं, एकदम क्लीन ठेवलेलं होतं. आणि स्टेशन तर त्यांनी प्लॅटफॉर्म तर त्यांनी प्रॉपर केलं होतं. हे बघा तेरे नाम मूवीमध्ये सलमान खाननी ज्या ट्रेनकडे उभारून गाणं बोललेलं हीच ती ट्रेन होती. हेच ते ट्रेनचं इंजिन होतं. खूप छान वाटतं हे बघायला. सगळं खूप मोठं आहे. मुलांनाही खूप आवडतं अशी गोष्टी बघायला, इंटरेस्टिंग वाटतात. सगळे लोक इथे उभारून पिक्चर्स घेत होते. इथे बघा आमचे पण मुलं उभारून पिक्चर्स घेत आहेत. आता अजून ह्याचा हा पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी झाल्या नाहीत. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.